हाय फ्रेंड्स, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बोल ना, हाय कर. हाय 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 करतीस. उठले शंका? कधी उठले? हा, कधी उठले? हा, आज रात्रभर उठली नाही शंका, त्रास दिला नाही, रडली नाही. हा, रात्री झोपली, डायरेक्ट सकाळी उठली. हा, ही शंका लय गुणी झाली. हा, गुड गर्ल आहे. हा, गुड गर्ल. काय खाते? काय खाते? बिशी बिशी खाती? कसं कसं सांग ना इशू. ईशांका, बिची संपला का तुझा? संपला बिची? बिची आज मम्मा सोडून जाणार नाही ईशांकाला. मम्मा सोडून जाणार ईशांकाला आज. मम्मा येणार नाही 2 दिवस. कशी राहणार ईशांका सांग बरं. रडायचं नाही. हा, झोपायचं टायमिंग वर, खाऊ खायचा. काय ओ वाव वाव, काय वाव वाव. कॅमेरा दिसल्यास करते. काय जाऊ मी? जाऊ, जाते ना. येत नाही आता. जाऊ ना इशू. बाय बाय शंका, जाते मी. जाते. जाऊ. न न न न, मी नाही जाऊ, नाही जाऊ. बाय ग. उद्या माझ्या कानाचं ऑपरेशन करायचं आहे. आता हा डिसिजन आम्ही 1-2 महिने आधीच घेतला होता. रिपोर्ट वगैरे नॉर्मल आलेत सगळं, आणि ईशांकाचं पण व्यवस्थित आहे. आता ईशांका काही एवढं त्रास देत नाही, त्यामुळे डिसिजन घेतला की आत्ताच करूयात. आणि उन्हाळासुद्धा आहे, तर आज ॲडमिट व्हायला जायचं आहे आणि उद्या ऑपरेशन असेल. तर म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करूया, जेवढं जमेल तेवढं. तर आज आवरून घेते. आता ईशांका बाहेर गेली आहे आणि सगळं आवरून आज जायचं आहे. तर ईशांकाचे आजी आजोबा आलेत, तर त्यांच्यापाशी तिला ठेवून जाणार आहेत. आता कशी राहील माहिती नाही, पण तेवढी जास्त काही रडत नाही. आणि पूर्णपणे तिचं फिडिंग पण बंद केलं आहे. एक आठवडा झालं. तसं ते 1 ते 2 दिवसातच बंद झालं आहे, पण 1 आठवडा त्याला होऊन गेला मी बंद केले. बऱ्यापैकी खाते आता आणि झोपतेसुद्धा व्यवस्थित. खरंच खूप फरक पडला आहे फिडिंग बंद केल्यापासून खाण्यापिण्याचा. आधी तेवढं जास्त काही खाण्याकडं लक्ष नसायचं, पण आता बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे तिचा खाण्याबद्दल. तोंडाने पाणी वगैरे मागते, बनाना वगैरे खाते. जेव्हा तिला फिडिंगची किंवा कशाची आठवण आली, तिच्या आवडीचे पदार्थ काढून ठेवलेले असायचे आणि ते तिला दिल्यानंतर ती त्यात खात बसायचे, आणि त्याच्याने ते विसरून पण गेलं. तर त्याच्यावर मी हा सेपरेट ब्लॉग बनवू शकेल. तुम्हाला ती जर्नी ऐकायची असेल, फिडिंग कसं बंद केलं, काय केलं, ब्लॉग बनवेल. तर मला कमेंटमध्ये सांगा तसं. आणि चला, आता 1-2 दिवसाचं हे शूट मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर कसं काय होतं ऑपरेशन. आता भीती तर वाटते, पण केल्याशिवाय पर्याय नाही आहे. कधी ना कधी ते करावंच लागणार आहे. तेवढं जास्त हे नाही आहे घाबरण्यासारखं. छोटंसंच ऑपरेशन आहे. कानाला थोडंसं छिद्र आहे पडद्याला, तर त्याचंच ऑपरेशन आहे. हे खूप आधी कळालेलं होतं आम्हाला, पण ईशांकामुळे, प्रेग्नन्सीमुळे पुढं जात होतं. पण आता ते करण्याची वेळ आलेली आहे. थोडंसं कानात पाणी गेलं की त्रास होतो आहे. जास्त त्रास नव्हता, पण पाणी गेल्यानंतर त्रास व्हायचा. तर डिसिजन घेतला करून टाकूयात, कारण तिथं माझ्या बहिणीचंही ऑपरेशन झालेलं आहे आणि ते सक्सेस झाले. डॉक्टर देखील चांगले आहेत, एक्सपिरियन्स खूप जास्त आहे त्यांना, म्हणून तिकडे करणार आहोत. तर खूप जास्त लांब असल्यामुळे घरी येण्या जाण्याचा प्रश्नही नाही आहे यांचा. हे सोबत असतील, मम्मी असेल, पण ईशांका इकडे घरी असणार आहेत. बघू, रडली वगैरे तर मग तिच्या बाबांनी यावं लागेल आणि मम्मी माझ्यासोबत थांबेल. ते मी तसं व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तसं जाऊ वाटत नाही ईशांकाला सोडून, पण गेल्याशिवाय पर्याय नाही. थोडंसं कुठंतरी साईड तिचं थोडं आता व्यवस्थित आहे, तर म्हटलं आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, करून घ्यायलाच पाहिजे. तर आज जाणार आहोत ॲडमिट व्हायला. ते बॅग वगैरे भरायचे, स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा आजचा तरी. उद्या मावशी येणार आहेत करायला. तर चला, स्टे ट्यून. हा आता ड्रेस मागवला आहे मिंत्रावरून, 30 मिनिट्स नावमधून. छान आहे, क्वालिटी वगैरे मस्त आली आहे. हवी तर मग याची लिंकसुद्धा देईल खाली.
कलर वगैरे खूप छान आहे आणि प्रिंट पण छान आहे, मस्त आहे आणि परफेक्ट बसलाय. यम साईजमध्ये मागवलेलं, खूप छान वाटतंय, आवडलंय मला तरी, ठेवून घेणार. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला दुपारी आणि कॅब बुक होईपर्यंत म्हटलं चहा घ्यावा. 2 दिवसांनी चहा पिला, खूप छान वाटलं. झालं एकदाचं ऑपरेशन ना, घरी चाललो. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये कसे काढले. हा बोला ना. हॉस्पिटलमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, त्यामुळे काही शूटिंग केलेलं नाही आहे, व्हिडिओ घेतलेले नाही आहेत. आता 2 दिवसांनी घरी चालले. ईशांकाला 2 दिवसांनी बघते, तिचे एक्सप्रेशन कसे आहेत काय नाही. आणि छान झालं ऑपरेशन, आता ठीक आहे, व्यवस्थित आहे. आता घरी गेल्यानंतर ईशांकाचे एक्सप्रेशन बघूयात. मोबाईल चालू आहे. मंड्या बिल तुला ले कसं शांत बसलाय. बिल तुला ले कसं शांत बसलाय. कोणी केलं टक्कल का बाळ. बाबाने टक्कल केला, डोकं खाजत होतं म्हणून केला ग पिल्लू. केस कुठे आहे तुझे. केस गेले, येते आता थोड्या दिवसात येते, छान छान दिसते हा ना येशू. हा येते. नाही केस नाही. दे की मामाला. नानाच्या पाया, नानाच्या पड. हा अगो बाई. बाय करा सगळ्याला, बाय. ती बॅग दुसरी ठीक आहे. बाय कर दादा. हा